शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल. शेतकऱ्यांनी आता 15 ऐवजी 9% व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. सूत्रांची माहिती. जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावाने अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं. अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांकडून काळे झेंडे. परळीत बोगस जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या यांची मागणी. सोमय्या यांचा ताफा गेवराईकडे जाताना अडवला. नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचे 29 लाभार्थी संशयास्पद. 29 मुस्लिम लाभार्थ्यांची नावं समोर. मात्र गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी. सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला. निफ्टीचीही 500 अंकांनी झेप.